नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या भक्तिमय चॅनलवर. मैत्रिणींनो, अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास हा अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी महिना मानला जातो. या महिन्यात केलेली पूजा, जप, दान आणि दीपदान याचे अनेक पटीने फळ मिळते असे धर्मग्रंथात सांगितले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अधिक महिन्यात दीपदानाचे महत्त्व काय आहे, दीपदान केव्हा करावे, कोणत्या ठिकाणी दीपदान करावे आणि दीपदान केल्याने कोणते लाभ मिळतात. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सर्वात आधी आपण बघूया अधिक महिन्यात दीपदानाचे महत्त्व काय आहे ते. मैत्रिणींनो, हिंदू धर्मात दीपाला अत्यंत पवित्र मानले जाते. दीप म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजे ज्ञान, सकारात्मकता आणि दैवत्व. अधिक महिन्यात भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांची विशेष पूजा केली जाते. या काळात दीपदान केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि सुख शांती वाढते असे मानले जाते. धर्मशास्त्रानुसार जो व्यक्ती श्रद्धेने दीपदान करतो त्याला पुण्य प्राप्त होते आणि जीवनातील अडचणी कमी होतात. तर आपण बघूया दीपदान केव्हा करावे. तर मैत्रिणींनो, अधिक महिन्यात दररोज संध्याकाळी सूर्यास्तानंतर दीपदान करणे अत्यंत शुभ मानले जाते. विशेषतः एकादशी, अमावस्या, पौर्णिमा, गुरुवार आणि शनिवार या दिवशी दीपदान केल्यास विशेष पुण्य लाभते. संध्याकाळी तुळशीसमोर, देवघरात किंवा मंदिरात तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा. तर दीपदान कोठे करावे? तर दीपदान आपण मंदिरात, तुळशी वृंदावनजवळ, नदीकाठी, देवघरात, पिंपळाच्या झाडाजवळ करू शकता. जर शक्य असेल तर गरिबांना दिवे किंवा तेल दान करणेही अत्यंत पुण्यकारक मानले जाते. दीपदानाचे फायदे काय आहेत ते आपण बघूया. तर दीपदान केल्याने घरात सुख समृद्धी येते, आर्थिक अडचणी कमी होतात, मानसिक शांती मिळते, पितृदोष आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त होते. तर एक विशेष आणखी सांगायचे आहे ते म्हणजे दीपदान करताना मनात श्रद्धा आणि भक्ती असणे सर्वात महत्त्वाचे आहे. दिवा लावताना भगवान विष्णूंचे नाव घ्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करा. तर मैत्रिणींनो, तुम्ही अधिक महिन्यात दीपदान करता का? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्रीकृष्ण.